नमस्कार, मी जयेश. टॉक विथ जयेश मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत किंवा ज्यांच्याशी बातचीत करणार आहोत ते आहे श्रीरामपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार जे काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत ते म्हणजे रवींद्र खिलारी. रवींद्रजी, आपलं मनपूर्वक स्वागत. काय रवींद्रजी, कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जात? आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही मतदारापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण या अगोदर आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कधीही भाग घेतलेला नव्हता. खिलारी कुटुंबाचं श्रीरामपूरच्या स्थापनेपासून अनेक ठिकाणी जे आहे मोठं योगदान आहे. थोडं त्याबद्दल सांगा, म्हणजे आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना देखील त्याची माहिती होईल. आमच्या कुटुंबातील माझे चुलते कैलासवासी पोपटराव खिलारी यांनी नगरपालिकामध्ये उपनगराध्यक्ष हे पद भूषवलेलं आहे. ते उपनगराध्यक्ष असताना त्यांनी शिक्षण मंडळाचा कारभार खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे. त्याच्याबद्दल सांगायचं असल्यास त्यांनी स्वतः घरातून पैसा खर्च करून मुलींसाठी प्रशस्त शाळेची इमारत उभारलेली होती आणि ती इमारत नगरपालिकेला अर्पण केली आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जे निवडणुकीला समोर होत आहे, अनेक लोक राजकारणात येत असताना असा विचार करतात, म्हणजे उमेदवारांकडे बघितलं तर राजकारण हे तुमच्या, म्हणजे आता निवडणूक किंवा आज तुम्ही जी निवडणूक लढवतात हे तुमच्यासाठी राजकारण आहे का समाजकारणाचं एक राजकारण हे म्हणून मी नगरपालिका इलेक्शन मी कधीच बघितलेलं नाही. मला समाजकारण करण्याचा खूप आवड आहे, म्हणून मी हे इलेक्शन लढवत आहे. आज तुम्ही प्रभागामध्ये फिरतायत, निवडणुकीत शेवटचा टप्पा चालू आहे, काय वाटतं या तुम्हाला या संपूर्ण प्रचारादरम्यान लोकांशी भेटीगाठी घेताना की काय समस्या आहेत प्रभागामध्ये? गेल्या 9 वर्षापासून नगरपालिका इलेक्शन झालेलं नाही आहे. 5 वर्ष कार्यकाळ संपल्यानंतर नंतरच्या काळात प्रशासनाचा तिथं अधिकार होता. प्रशासनाने नागरिकांच्या समस्याकडं लक्षच दिलेलं नाही. त्यामुळे आता नागरिकांकडे गेल्यानंतर खूप साऱ्या समस्या लोकांनी झाल्या. कचरा, पाणी, रस्ता, गटार या सर्व समस्या, लाईट खूप मोठ्या प्रमाणात समस्या झालेल्या आहे लोकांच्या. काय म्हणजे आता या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या समोर येतात, काय ह्याच्यावर काय उपाययोजना करणं तुम्हाला वाटतं, असं काय केलं पाहिजे? या उपाययोजना सगळ्यात महत्त्वाचा असताना आमच्या प्रभागातील मुख्य रस्ता आहे नेवासा रोडपासून भागात येण्यासाठी. त्या मुख्य रस्त्याच्या साईडला कचरा, त्यानंतर रस्त्याचे खड्डे, दुतर्फा लाईट नाही, दिशादर्शक फलक नाही आहे. यास आणि आमच्या भागातले सगळ्यात महत्त्वाचे क्लासेस खूप जास्त प्रमाणात चालतात. गर्दीची, वाहतुकीची खूप मोठं तिथं हे झालेलं आहे. त्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना, लाईट, रस्ता, पाणी या सगळ्या गोष्टी कराव्याच्या आम्हाला वाटतात. कसा आहे तुमचा भाग, कशा पद्धतीने लोकांचं जीवनमान आहे, कशा पद्धतीने तिथली रचना आहे? आमच्या प्रभागात जवळजवळ 60% एरिया सुशिक्षित लोकांचा आहे. त्यानंतर 40% लोक झोपडपट्टी आणि नेवासा रोड हायवे लगत मोठा एरिया स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. असं काय वाटतं या, आता तुम्ही लोकांच्या, जनतेशी चर्चा करताय, त्यांच्याशी भेटतायत, बोलतायत, तुमच्या इथल्या स्लम एरिया मधल्या लोकांच्या समस्या काय आहेत आणि इकडच्या लोकांच्या समस्या काय? प्रभागातील चांगल्या लोकांच्या त्यांना सगळ्यात आधी चांगले रस्ते पाहिजे. त्याच्यानंतर जी मागील प्रशासनाच्या काळात, नगरपालिकेच्या काळात सगळ्यात भुयारी गटाची योजना होती, ती कार्यान्वित करण्यासाठी चांगल्या प्रकारे सुरुवात करावी असे आम्हाला वाटतं. एकंदर आपण जे बघतोय की आता जर तुम्हाला जनतेने जर निवडणुकी प्रचारात सगळेच आश्वासनं देतात, आपल्या अजेंडाला दाखवतात, त्याचबरोबर प्रचाराचे मुद्दे देतात, तुमचा अजेंडा जनतेसमोर मांडतात, मात्र खरंच म्हणजे हे काम होतं का असं वाटतं तुम्हाला एक राजकारणी बोलून? इलेक्शन चालू असताना लोक खूप आश्वासन देतात, पण इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर लोक 5 वर्ष लोकांकडे फिरकत नाही. फक्त इलेक्शनचे 8 दिवस, 15 दिवस लोकांना खूप आश्वासन देतात, असं करू तसं करू, पण ते प्रत्यक्षात कोणी शेवटचे 4-6 महिने लागल्यानंतर लोकांना बोलतापा देऊन परत इलेक्शन लढवायची तयारी सुरुवात करतात. आपल्या प्रभागात अशी काही लोकांची काही तक्रारी आपल्यापर्यंत आल्या का, काही समस्या अशा जाणवलं का तुम्हाला? हो हो, खूप मागील जे नगरसेवक होते ते निवडून आल्यानंतर प्रभागातील कुठल्याही समस्येला, म्हणजे मागील रस्ते केलेले आहेत ते आता रस्ते म्हणून राहिलेले नाही, आणि बाकीच्या लाईट या गोष्टी बऱ्याचशा अडचणी भागात आहेत. काय वाटतं आता या, तुम्हाला जर जनतेने जर संधी दिली तर पहिल्या 100 दिवसात तुम्ही कोणतं काम करून दाखवणार जनतेसाठी? भागातला येणारा मुख्य रस्ता,
त्याला दुतर्फा डिवायडर टाकून लाईट व्यवस्था करून ती करण्याचा माझा मानस आहे. एकंदरीत आता निवडणुकीत जाताना तुम्ही आत्ताच जर बोललेत की या ठिकाणी जे आहेत लोक निवडून येतात मात्र 5-5 वर्ष दिसत नाही. तुम्ही आमच्या माध्यमातून प्रेक्षकांना किंवा आपल्या मतदारांना हे ग्वाही किंवा वचन देणार का की तुम्ही जनतेसाठी अवेलेबल राहताल? हो, हो. जनतेसाठी आम्ही 24 तास आणि 365 दिवस जनतेच्या सुखात-दुःखात आणि समाज सेवेत आम्ही उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीत तुम्ही बघताय आता राजकारणामध्ये आता सोशल मीडियाचा सुद्धा फार मोठा वापर होतोय. लोक सोशल मीडियावर हेच बोलतात की आमचा जनतेशी संपर्क आहे फलाना बिस्ताना. तर तुम्हाला आता काय वाटतं की राजकारणात नगरसेवकाचा संपर्क कसा असायला हवा? डोर टू डोर असायला हवा की केवळ पोस्टरबाजी पुरता? नाही, जनतेचा डोर टू डोर संपर्क असला पाहिजे. यामध्ये मी आवर्जून सांगायचा प्रयत्न करत जो प्रभाग माझा पडलेला आहे, माझी वडलोपार्जित जी जमीन होती त्यामध्येच माझे डेव्हलपमेंट 50% प्लॉट्समध्ये बंगले झाले आहेत. ते माझे मतदार आणि माझे जवळचे मतदार आहेत. काय जनतेशी कशी नाळ जोडलेली आहे? काय म्हणते तुमच्या संदर्भात जनता? मी निवडणूक लढत असताना भागातील 50% लोक मला स्वतःहून तुम्ही उमेदवारी करा हे आग्रह करत होते. नाही, आता तुम्ही यापूर्वी देखील राजकारणात नव्हता, पण समाजकारणात तुम्ही देखील होता. अनेक निवडणुका झाल्या, तुम्ही त्या लोकांच्या सोबत काम केलं. मग आता निवडणूकच लढवायची असं काय आहे मागे कारण? या अगोदर मी खूप म्हणजे मतदारात नसताना सुद्धा मी इलेक्शनचं जवळून काम केलं आहे. पण निवडणूक झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या समस्या सुद्धा आपल्या जवळच्या माणसांना सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्या लोकांकडच्या समस्या त्यांच्याकडून सोडवल्या जात नव्हत्या. आणि लोकांपुढे आपण मतदान त्यांच्यासाठी मागितलं, पण लोक आज आपल्याकडे बघून त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यांच्या समस्येसाठी आपण स्वतःच उमेदवारी करावी असे मला वाटलं. सध्या तुम्ही जर पहिलं श्रीरामपूरमध्ये महिलांची सुरक्षता फार मोठी प्रश्न आहे, कारण की तुमच्या भागात अनेक चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडली, अनेक शाळा कॉलेज छेडछाडचे प्रकरण घडतात. काय वाटतं महिला सुरक्षेच्या दृष्टीने आपण जर नगरसेवक झालं तर काय करणार आहात? सगळ्यात महत्त्वाच्या भागात मी निवडून आल्यानंतर महिला सुरक्षेच्या सर्व प्रभागात मी CCTV कॅमेरे करण्याचा माझा मानस आहे. काय तर कुठल्याही ही गोष्ट झाल्यानंतर मी पहिले CCTV पूर्ण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांना राजकारणात संधी हा देखील एक महत्वाचा गोष्ट आहे. समाजकारणात राजकारणात महिलांची संख्या कमी होत चालली आहे. काय वाटतं त्यांना संधी कशी देता येईल आपल्याला? नाही, आजकाल महिला म्हटल्यानंतर महिला फक्त किचनमध्येच महिला पाहिजे, बाहेर त्यांना याच्यामध्ये खूप प्रमाणात कमी भाग दिला जातो. तर आजकाल महिला जरी नगरसेवक झाली तर पण तिचे घरचेच लोक काम करतात. निवडणुकीला आता समोर जातात, आपण देखील काहीतरी विकास आराखडा जो आहे आपल्या प्रभागासाठी तयार केला असेल ना, थोडंसं सांगू शकता का त्या संदर्भात? विकास आराखडा सांगायचं असं तर भागातील माझे एकच रस्ता आज सध्या कार्यान्वित आहे. बाकीचे रस्ते अतिक्रमण झालेले आहे किंवा लोकांनी तिथं रस्त्यामध्ये शेड केलेले आहे किंवा कचराकोंडी आहे रस्त्यामध्ये किंवा शेड केलेले आहे किंवा रस्त्यांची अडवणूक झाली. ते सगळ्यात मध्ये रस्ते खुले करण्याचा माझा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय राजकारणात आता आपण पदार्पण केलंय एक उमेदवार म्हणून, उद्या जर वेळ प्रसंगी असा एखादा प्रसंग आमच्या समोर आला की तिकडे पक्षाचे आदेश असतील आणि मात्र त्या पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करता तुमच्या प्रभागातील नागरिकांचं मतदारांचं नुकसान होणार असेल, त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? नाही, मी मतदारांचं जर नुकसान होत असेल तर मी पक्षाचे आदेश सुद्धा मानणार नाही, हे मी मनात निश्चय केला आहे. असं कोणतं काम आपण करून दाखवणार की जे 5 वर्षानंतर लोक म्हणतील की खरंच करून दाखवलं असं एखादं काम? सगळ्यात महत्त्वाचे भागातील जे मुख्य रस्ते आहेत आज अतिक्रमण झाले आहेत ते, आणि सगळे रस्त्याला आपण CCTV आणि दिशादर्शक फलक ही खूप महत्त्वाची समस्या आहे. कारण की एखादा बाहेरील व्यक्ती पाहुणा वगैरे आल्यानंतर त्याला घर शोधण्याला एकदम सोपं आणि सुरळीत झालं पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता निवडणुकीला समोर जातात, एका पक्षाकडून आपण उमेदवारी करतात, हे करत असताना जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? जनतेचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात मिळत आहे. कारण की मी गेल्या 15-20 वर्षापासून त्या प्रभागात फिरत असताना मला लोकांनी स्वतः होऊन उमेदवारी करण्याचा आग्रह केला आहे. याच्याशी संलग्न माझा दुसरा प्रश्न आहे, इथं तुमच्या उमेदवार आहेत,
मग काय नेमकी काही उमेदवार बाहेरून आलेत का काही काय तुमच्या नेतृत्वामध्ये लोकांना काय बदल जाणवतोय? नाही, या अगोदरचे उमेदवार हे परत परत त्यांच्या घरातील उमेदवार लोकांना नवीन चेहरा बघण्याचा म्हणजे मानस वाटतं. घराणेशाही. घराणेशाही म्हणलं तरी चालेल. हम्म. आमच्याही घराण्यात होतं, पण खूप पूर्वी होतं त्याचं. आणि ज्यांनी केलेलं आहे राजकारण, त्यांनी खूप त्याच्यात चांगला ठसा उमटवलेला आहे. अरे, इतर उमेदवारांच्या तुलनात्मक आपल्यामध्ये काय बदल लोकांना जाणवायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? लोकांच्या सुखात दुःखात किंवा नाही का समाजसेवेत लोकांना जास्त आहे, किंवा त्या कामामागं राजकारण न केलं पाहिजे असं लोकांना वाटतं. नक्कीच. आता आपण शेवटच्या राऊंडकडे वळूया. रॅपिड फायर राऊंड आहे. एका वाक्यात सांगा तुम्ही नगरसेवक झाला तर. खूप आवडेल मला. अ, आपल्यासाठी नेता म्हणजे काय? समाजसेवक. 5 वर्षांनी पुन्हा मतदारांसोबत जाताना जनतेने तुमच्या बाबतीत काय म्हणलं पाहिजे? आम्हाला पुन्हा हाच समाजसेवक पाहिजे. नक्कीच. टॉकीज जयेशमध्ये आता आपण प्रभाग क्रमांक 10 मधील रवींद्र खिलारी जे काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत त्यांच्याशी बातचीत केली. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे कुटुंब समाजसेवेत आहे आणि या कुटुंबाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने त्यांना दिली आहे आणि कशा पद्धतीने विकास केला गेला पाहिजे, काय भावना आहेत त्या लोकांच्या, त्या प्रभागातील नागरिकांच्या, ते आता रवींद्रजी खिलारी यांनी सांगितलं. टॉकीज जयेशमध्ये आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.